नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण व्याकरणच्या अनेक भागांचा अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला एका नवीन विभागाचा म्हणजे नवीन भागाचा अभ्यास करायचा आहे, जो आतापर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप सोडून कुठल्या भागामध्ये गेलेला नाही आहे. आणि असा आहे तो प्रकार म्हणजेच समास आणि समासाचे प्रकार. आज आपल्याला त्याची प्राथमिक माहिती घ्यायची. मी पहिल्यांदा एक परिच्छेद तुम्हाला वाचून दाखवते आणि त्यामध्ये काही शब्द, नंतर मी दुसरा परिच्छेद वाचून दाखवते आणि दोन परिच्छेदांमध्ये शब्द कोणकोणते आहेत, त्याच्यात कोणता बदल झालेला आहे तो आपल्या लक्षात येईल. बघा, मी पहिल्यांदा वाचते. राम आणि लक्ष्मण प्रत्येक दिवशी विद्येच्या आलयात जातात व अभ्यास करतात. संध्याकाळी ते क्रीडेसाठी असलेल्या अंगणात खेळतात. सोमवारी ज्याचा कंठ निळा आहे त्या देवाची प्रार्थना करतात. लक्षात आलं का तुमच्या? आता दुसरा परिच्छेद मी वाचते. बघा, राम लक्ष्मण दररोज विद्यालयात जातात व अभ्यास करतात. संध्याकाळी ते क्रीडांगणावर खेळतात. सोमवारी निळकंठाची प्रार्थना करतात. आता पहिलं असं ताणून वगैरे मोठं केलेलं आहे बघा, आणि दुसरं आहे ते सुटसुटीत छोटं असं वाटतं. कारण बघा, पहिल्यांदा आपण म्हटलं राम आणि लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, त्याच्याऐवजी आपण आणि शब्द काढून टाकून राम लक्ष्मण हा एक शब्द तयार केला. नंतर प्रत्येक दिवशी असा शब्द वापरला आपण. प्रत्येक दिवशी ऐवजी आपण दररोज हा शब्द वापरला. त्याच्यानंतर पुढचं आपण म्हटलेलं आहे की क्रीडेसाठी असलेल्या अंगणात, त्याच्यासाठी आपण क्रीडांगण हा शब्द वापरलेला आहे. पुन्हा पुढे एक शब्द वापरला आहे आपण विद्येच्या आलयात, त्याऐवजी आपण विद्यालय हा शब्द वापरलेला आहे. आणि शेवटी आपण असं म्हटलेलं आहे की ज्याचा कंठ निळा आहे त्या देवाची, तिथं आपण निळकंठ हा शब्द वापरलेला आहे. आता हे सगळे जे शब्द आहेत ते शब्द हे सामासिक शब्द आहेत. आता सामासिक शब्द म्हणजे काय, तर शब्दांचा संक्षेप करून, ते छोटे करून जेव्हा एक नवीन जोड शब्द तयार होतो त्याला समास असे म्हणतात. नवीन जोड शब्द जो तयार होतो त्या जोड शब्दाला सामासिक शब्द, आणि हे जोडणं ह्या क्रियेला समास असं म्हणतात. समासामध्ये दोन शब्दांची, कमीत कमी दोन शब्दांची जरूरत आहे. आता मी तुम्हाला काही उदाहरण सांगतो. बघा, आपण पुरणपोळी म्हणतो, असं म्हणत नाही आम्ही पुरण घालून लाटलेली आणि भाजलेली पोळी असं म्हणत नाही. बालमित्र असा शब्द होतो, बालपणापासूनचा मित्र असा शब्द वापरत नाही, बालमित्र वापरतो. लंगोटियार म्हणतो, म्हणजे लंगोटी घालण्याच्या वेळेपासूनचा मित्र. साखर घालून केलेला भात असं न म्हणता आपण साखर भात, लंगोटियार, बालमित्र हे सगळे सामासिक शब्द आहेत. म्हणजेच काय, तर शब्दांचा संक्षेप करून जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या प्रक्रियेला समास असं म्हणतात, आणि तो शब्द म्हणजे सामासिक शब्द. आता हे जे आता विग्रह बघा, तुम्हाला सांगितलं मी पहिलं बघा, राम लक्ष्मण म्हणजे राम आणि लक्ष्मण दररोज प्रत्येक दिवशी. निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो, शंकराला निळकंठ असं म्हटलं जातं, शंकर. विद्यालय, विद्येसाठी आलय किंवा विद्येचे आलय. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण किंवा क्रीडेचे अंगण. हे झाले त्याचे संक्षेप, आणि याच गोष्टीला समास असं म्हणतात. मूळ समासाचे 4 प्रकार मानले गेलेले आहेत, आणि ते एकतर आधी पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी समासात कमीत कमी 2 शब्द असतात. या समासामध्ये असणाऱ्या शब्दांना पद असं म्हणतात. काय? पद. जे समासामध्ये कमीत कमी 2 शब्द आहेत त्यांना पद असं म्हणतात. जास्त शब्द असू शकतात पण 2 शब्द असतात त्यांना पद असं म्हणतात. पहिला शब्द म्हणजे पहिले पद, दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद, आणि या पदांवरून समासाचे 4 प्रकार झालेले आहेत. 1 अव्ययीभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्वंद्व समास आणि 4 बहुव्रीही समास. आता कसं आहे बघा, आता पहिलं पद म्हणजे प्रधान पद. पहिलं म्हणजे पहिलं पद. प्रधान या शब्दाचा अर्थ आहे महत्वाचं, त्याला प्रधान असं म्हटलेलं आहे. आणि जरा कमी महत्वाचं, पूर्ण महत्वाचं नाही असं नाही, कमी महत्वाचं, त्याला गौण असा व्याकरणामध्ये शब्द वापरला गेलेला आहे. आणि त्यामुळे आणि म्हणून इथं
मी अधिक वजा ही चिन्ह दाखवले. अधिक चिन्ह म्हणजे जास्त महत्त्वाचं आणि थोडंसं कमी महत्त्वाचं म्हणजे वजा चिन्ह. यावरून म्हणजे कुठलं पद महत्त्वाचं आहे, कुठलं पद प्रधान आहे, कुठल्या पदाला जास्त महत्त्व आहे, यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. आता पहिलं बघा, पहिलं पद ज्या समासामध्ये महत्त्वाचं आहे, प्रधान आहे आणि दुसऱ्या पद गौण आहे, त्या समासाचं नाव आहे अव्ययीभाव समास. त्याचे आपण जे हे भाग आहेत त्याच्यानंतर आपण अभ्यास करायचाच आहे. अव्ययीभाव समास. दर रोज, दर रोज, दर हा प्रत्यय, रोज या शब्द कमी महत्वाचा आहे. दर या शब्दावरनं पहिलं पद महत्वाचं आहे म्हणजे प्रत्येक दिवशी. प्रत्येक हा दर ह्याच्यावरून येतो आणि म्हणून हा अव्ययीभाव समास आहे. आपण नंतर प्रत्येक समासाचा अभ्यास करणार आहोत. आता पुढे बघा, दुसरं पद. पहिलं पद ज्यावेळी गौण असतं, कमी महत्वाचं असतं आणि दुसरं पद ज्यावेळी महत्वाचं असतं तेव्हा त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. पहिलं पद महत्वाचं आहे, पहिलं पद गौण आहे आणि दुसरं पद जेव्हा प्रधान असतं, महत्वाचं असतं, त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, विद्यालय. आता या ठिकाणी आलय किंवा अंगण ह्याला महत्व आहे. आलय म्हणजे घर, विद्येसाठी असलेलं घर, बरोबर. मग देवालय, देवासाठी असलेलं घर. आणि त्यामुळे दुसरं पद महत्वाचं आहे, पहिलं पद गौण आहे. आणि क्रीडांगण, अंगण, क्रीडेसाठी असलेलं अंगण किंवा क्रीडेचे अंगण. अंगण हे पद महत्वाचं आहे, प्रधान आहे आणि पहिलं पद गौण आहे आणि म्हणून याला तत्पुरुष समास असे म्हणतात. पण काही शब्द असे की दोन्ही पदे महत्वाची, दोन्ही पदांना सारखंच महत्व आहे, त्या समासाचं नाव आहे प्रधान. दोन्ही पद प्रधान, दोन्ही पद सारखीच महत्वाचे, त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. उदाहरण बघा, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. आई बाबा, आई आणि बाबा. पास नापास, पास किंवा नापास. खरे खोटे, खरे किंवा खोटे. हे जे शब्द आहेत, ने आण, ने किंवा आण, हे जे शब्द जे आहेत ना त्याच्यामध्ये दोन्ही पदे सारख्याच महत्वाची आहेत. आई काढून टाकले नुसतं बाबा ठेवलं नाही चालणार, राम काढून टाकला नुसतं लक्ष्मण ठेवलं नाही चालणार. दोन्ही पदं सारख्याच महत्वाची आहे, सारखीच त्यांना प्रधान आहे आणि म्हणून त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. आणि तिसरं जे आहे, शेवटचं सगळ्यात आहे ना, ते बहुव्रीही समास. आता दोन्ही पदांना महत्व नाहीये, दोन्ही पदांना महत्व नाहीये, उलट दोन्ही पदांना सोडून द्या, त्या शब्दावरून अर्थ स्पष्ट होत नाही, तिसराच अर्थ स्पष्ट होतो. उदाहरणार्थ बघा, निळकंठ. निळा आहे कंठ ज्याचा असा तो, कोण आहे? शंकर. निळा आहे कंठ ज्याचा असा तो शंकर. नाक नावाचा एक शब्द, सामासिक शब्द आहे बघा, नाक. नाही अक म्हणजे दुःख ज्यात असे ते स्वर्ग. ते तिसऱ्याच पदाचा बोध झालो, दोन्ही पदांना महत्व नाही, तिसऱ्याच पदाचा बोध होतो बघा. जितेंद्रिय, जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो मारुती. अष्टभुजा, अष्ट आहेत भुजा जिला अशी ती देवी. मग यामध्ये अष्टभुजा, नीळकंठ या दोन्ही पदांना महत्व नाहीये, तर तिसऱ्याच पदाचा बोध होतो आणि म्हणून तो चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. हे चारही समास तुम्हाला इयत्ता 8वीला, 9वीला आणि 10वीला सुद्धा आहेत. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ह्या समासाची माहिती ही 67 आणि 68 या पानावर आहे. त्याचा अभ्यास करा. धन्यवाद.